नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? मी मधुकर हिरामण वायकर जोशी मेडंगी भटक्या समाजातील आहे. बर. मग आता काय आवाज काढताय म्हणून कळलं, कुठले आवाज काढतायत काय? ते खरंच तुमचं कौतुक लोकांनी केलं पाहिजे की तळागाळातल्या बातम्या म्हणा, एक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या वारकऱ्यांची छायाचित्रपण करता, तुम्ही टिप्पणी करता की ज्या ज्या ठिकाणात काय काय कार्यक्रम आहे ते दाखवता. ते खरे भाग्यवंत तुम्ही आहात, त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतं. आता मला वारीत चालत असताना प्रत्येक म्हणजे दादांची एक आठवण म्हणून दादांसारखं बोला, म्हणजे हो. एक जोशी मेडंगी समाजातील ग्रामीण कलाकार आहे. तो एक दादा हे माझ्यासाठी ते होते. आणि आता आपण बारामतीत आलो, आपली तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत आहे. एक दादांची एक आठवण म्हणून तुम्हाला बोलून दाखवतो. काय नाव म्हणलं तुमचं? समाधान वणसाळे. समाधान वणसाळे. खऱ्या अर्थाने आपण पूर्वीचा परिसर घ्या, सध्याचा घ्या, याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा काही बदल झाला. हे कुठंतरी घडत असताना लोकांना कशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता समाधान वणसाळे साहेब हे नेहमी धडपडत असतात. तळागाळातील लोकांचे कसे काही प्रश्न असतात ते सोडवण्याकरता त्यांचा पुढाकार घडत असतो. आणि आता सध्या आपण पाहता वारीचा संदर्भ आळंदी ते पंढरपूर याच्यामध्ये ऊन वारा पाणी पाऊस कुठलीही तमन्ना बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी हात लागलेली असते प्रत्येक वारकऱ्यांना. आणि खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व टीव्ही चॅनल वाल्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की आपण क्षणोक्षण टिपता आणि ते लोकांपर्यंत दाखवता. जोपर्यंत माझे हातपाय चालतात ना तोपर्यंत मी वारकऱ्यांचा भलंच करणार, हा आमचा वादा आहे.